नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले, परमात्मा युगायुगात येतो. ज्ञान हे सर्वात मोठं शस्त्र आहे आणि संशय हा सर्वात मोठा शत्रू आहे. पण मित्रांनो, आजचा अध्याय एक खूप महत्त्वाचा प्रश्न घेऊन येतो. अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो, कृष्णा, तू एकीकडे सांगतोस कर्म सोड, संन्यास घे, दुसरीकडे सांगतोस कर्मयोग कर, काम कर, यातलं नक्की काय बरोबर? मित्रांनो, हा प्रश्न आपल्यालाही पडतो ना. एकीकडे म्हणतात सगळं सोड, वैराग्य घे, दुसरीकडे म्हणतात नाही, जगात राहून काम कर. नक्की काय करायचं? आजचा अध्याय आहे कर्म संन्यास योग, आणि आज श्रीकृष्ण सांगणार आहेत संन्यास आणि कर्मयोग यांत खरा फरक काय, कोणता मार्ग सर्वश्रेष्ठ आहे आणि खरा आनंद कुठे मिळतो. मित्रांनो, हा अध्याय तुमच्या जगण्याच्या संपूर्ण दृष्टिकोनाला नवीन आकार देईल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 5 ची सुरुवात होते अर्जुनाच्या एका थेट प्रश्नाने. अर्जुन म्हणतो, संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम च शंससी, यच्छ श्रेय एतयोर एकम तन्मे ब्रूहि सुनिश्चितम. म्हणजे, हे कृष्णा, तू एकीकडे कर्मांचा संन्यास सांगतोस आणि दुसरीकडे कर्मयोगाची प्रशंसा करतोस. या दोन्हींपैकी जे निश्चितपणे श्रेयस्कर आहे ते मला सांग. मित्रांनो, अर्जुनाचा हा प्रश्न म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातला गोंधळ आहे. आपणही कधी विचार करतो, सगळं सोडून हिमालयात जावं का, की इथेच राहून लढत राहावं? संसार सोडावा का, की संसारातच परमात्मा शोधावा? हाच प्रश्न श्रीकृष्ण आता सोडवणार आहेत. श्रीकृष्ण उत्तर देतात, संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरा उभौ, तयोस्थू कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. म्हणजे, संन्यास आणि कर्मयोग दोन्ही मोक्ष देणारे आहेत, पण या दोन्हींपेक्षा कर्मयोग श्रेष्ठ आहे. मित्रांनो, श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात, कर्मयोग हा संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. का? कारण संन्यास घेणं सोपं नाही. नुसतं कपडे बदलून, घर सोडून खरा संन्यासी होत नाही. खरा संन्यासी तो असतो ज्याने मनातून सगळ्या इच्छा सोडल्या. बाहेरून जंगलात राहूनही जर मनात इच्छा आहेत तर तो खरा संन्यासी नाही. पण कर्मयोगी तो जगात राहतो, काम करतो, पण फळाची अपेक्षा सोडतो. हे जास्त कठीण आणि म्हणूनच जास्त श्रेष्ठ आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. म्हणजे, जो द्वेष करत नाही आणि इच्छा करत नाही तो नित्य संन्यासी जाणावा. द्वंद्वरहित माणूस सहजपणे बंधनातून मुक्त होतो. खरा संन्यास मनात असतो, कपड्यात नाही. मित्रांनो, आता श्रीकृष्ण एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतात. ते म्हणतात, सांख्ययोगो पृथक बालाः प्रवदन्ति न पंडिताः, एकमप्यास्थितः सम्यक उभयोर विंदते फलम. म्हणजे, सांख्य आणि योग वेगळे आहेत असं मूर्खच म्हणतात, पंडित नाही. दोन्हींपैकी एकातही नीट स्थिर झाला तर दोन्हींचा फळ मिळतं. मित्रांनो, श्रीकृष्ण सांगत आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग शेवटी एकच आहेत. दोन्हींचा ध्येय एकच, परमात्मा. मार्ग वेगळा पण मंजिल एकच. हे समजायला एक उदाहरण घेऊ. मुंबईला जायचं आहे. कोणी विमानाने जातो, कोणी रेल्वेने जातो, कोणी गाडीने जातो. मार्ग वेगळे, मंजिल एकच. तसंच कोणी ज्ञानाने परमात्म्याकडे जातो, कोणी कर्माने जातो, कोणी भक्तीने जातो. मार्ग वेगळे, परमात्मा एकच. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं तद योगैरपि गम्यते, एकम सांख्यम च योगम च यः पश्यति स पश्यति. म्हणजे, सांख्यांना जे स्थान मिळतं तेच योग्यांनाही मिळतं. जो सांख्य आणि योग एक म्हणून पाहतो तोच खरं पाहतो. भेद आपल्या मनात आहे, सत्यात नाही. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात महत्त्वाचा भाग. श्रीकृष्ण सांगतात, नैव किंचित करोमीति युक्तो मन्यते तत्ववित, पश्यन शृण्वन स्पर्शन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन, प्रलपन विसर्जन गृह्णान उन्मिशन निमिषनपि, इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्तेति धारयन. मित्रांनो, हे श्लोक नक्की काय सांगतात? याचा अर्थ, तत्व जाणणारा योगी विचार करतो, मी काहीच करत नाही. पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, जेवताना, चालताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, सोडताना,
घेताना, डोळे उघडताना, मिटताना इंद्रिय त्यांच्या विषयांत वावरत आहेत असं तो जाणतो. मित्रांनो, हे खूप खोल आहे. आपण म्हणतो मी जेवलो, मी बोललो, मी केलं, पण खरं तर जेवण इंद्रियांनी झालं, बोलणं वाणीने झालं, चालणं पायांनी झालं. तू फक्त साक्षी आहेस, करता नाही. हा विचार जेव्हा पक्का होतो तेव्हा अहंकार गळून जातो, आणि अहंकार गेला की दुःख नाही, भीती नाही, चिंता नाही. बघा किती सुंदर आहे हे. जेव्हा यश मिळतं तेव्हा आपण म्हणतो माझ्यामुळे झालं, जेव्हा अपयश येतं तेव्हा म्हणतो माझ्यामुळे बुडालो. दोन्हींमध्ये मी आहे हाच अहंकार आहे. मी गेला की बंधन गेलं. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात सर्वात व्यावहारिक आणि सुंदर उपाय. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवांभसा. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ जो आसक्ती सोडून सर्व कर्मे ब्रह्माला, परमात्म्याला अर्पण करतो तो पापानी लिपत नाही, जसं कमळाचं पान पाण्याने भिजत नाही. मित्रांनो, कमळाचं पान हे उदाहरण किती सुंदर आहे. कमळ पाण्यातच राहतं, पण पाणी त्याला चिकटत नाही. तसंच संसारात राहा, पण संसार तुम्हाला चिकटू देऊ नका. हेच ब्रह्मार्पण भावना आहे. सकाळी उठताना म्हणा, हे परमात्मा, आजचा दिवस तुला अर्पण. काम करताना म्हणा, हे परमात्मा, हे कर्म तुला अर्पण. जेवताना म्हणा, हे परमात्मा, हे अन्न तुला अर्पण. जेव्हा सगळं परमात्म्याला अर्पण होतं तेव्हा फळाची चिंता राहत नाही. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. म्हणजे योगी फळ सोडून नैष्ठिक शांती मिळवतो, अयोगी फळाच्या आसक्तीनं बांधला जातो. फळ सोडलं की शांती मिळते, फळ धरलं की बंधन मिळतं. हाच निवड आपल्या हातात आहे. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात खऱ्या संन्याशाची लक्षणे. सर्व कर्मफल त्यागम ततो कुरुते यः स संन्यासीति प्रोच्यते स योगी च. म्हणजे जो सर्व कर्मफलांचा त्याग करतो तोच खरा संन्यासी आहे, तोच खरा योगी आहे. मित्रांनो, बघा कसं सांगितलं. संन्यासी आणि योगी वेगळे नाहीत. जो फळाचा त्याग करतो तो दोन्ही एकत्र आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, अनाश्रित्य कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निः न चाक्रियः. म्हणजे जो फळावर अवलंबून न राहता करायचं ते कर्म करतो तो संन्यासी आहे, तो योगी आहे. फक्त अग्नी सोडलेला संन्यासी नाही, फक्त क्रिया सोडलेला योगी नाही. मित्रांनो, आजकाल आपण पाहतो कोणी भगवे कपडे घालतो आणि म्हणतो मी संन्यासी आहे, पण आतून मनात लोभ, राग, मोह असेल तर तो संन्यासी नाही. उलट एखादी आई घर सांभाळते, कुटुंबाची सेवा करते, स्वतःसाठी काहीच मागत नाही, ती खरी संन्यासिनी आहे. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात उंच शिखर. श्रीकृष्ण सांगतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः. मित्रांनो, हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ विद्या आणि विनयाने संपन्न ब्राह्मणात, गायीत, हत्तीत, कुत्र्यात आणि चांडाळात पंडित समान दृष्टीने पाहतात. मित्रांनो, समदृष्टी म्हणजे काय? याचा अर्थ सर्वत्र परमात्मा दिसणं. विद्वान ब्राह्मणात परमात्मा, गायीत परमात्मा, हत्तीत परमात्मा, कुत्र्यात परमात्मा, गरीब माणसातही परमात्मा. जो हे पाहतो तोच खरा ज्ञानी. आपण काय करतो? श्रीमंत माणसाला नमस्कार करतो, गरीब माणसाला हाकलतो, जातीवरून भेदभाव करतो, धर्मावरून भांडतो. पण श्रीकृष्ण सांगतात, सगळ्यांतच एकच परमात्मा आहे. जेव्हा हे दिसतं तेव्हा भेदभाव संपतो, जेव्हा भेदभाव संपतो तेव्हा द्वेष संपतो, जेव्हा द्वेष संपतो तेव्हा शांती येते. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, इहैव तैहि जितजसर्गः येषां साम्य स्थितं मनम निर्दोषम हि समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणी ते स्थिताः. म्हणजे ज्यांचं मन समतेत स्थिर आहे त्यांनी इथेच या जन्मातच जग जिंकलं. ब्रह्म निर्दोष आणि सम आहे म्हणून ते ब्रह्मात स्थित आहेत. समता म्हणजे मोक्ष, समता म्हणजे ब्रह्म. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात खऱ्या आनंदाचं रहस्य. ते म्हणतात, न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विज्येत प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिर सम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थितः. म्हणजे
प्रिय गोष्ट मिळाल्यावर जो हर्षित होत नाही, अप्रिय गोष्ट आल्यावर जो उद्विग्न होत नाही, स्थिर बुद्धीचा, मोह न झालेला असा ब्रह्मज्ञानी ब्रह्मात स्थित असतो. मित्रांनो, आपला आनंद कशावर अवलंबून असतो? पगार वाढला, खुश. पगार कापला, दुःखी. मुलाने चांगले मार्क्स मिळवले, खुश. कमी मार्क्स आले, दुःखी. कोणी कौतुक केलं, खुश. कोणी टीका केली, दुःखी. मित्रांनो, जो आनंद बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे तो खरा आनंद नाही, कारण बाहेरच्या गोष्टी सतत बदलतात. आज आहे, उद्या नाही. खरा आनंद आत आहे, परमात्म्याशी जोडलेला आनंद. तो कधी बदलत नाही, तो कधी कमी होत नाही. आणि श्रीकृष्ण सांगतात, बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदत्यात्मनि यत् सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. म्हणजे बाहेरच्या स्पर्शात आसक्त न होणारा आत्म्यात जे सुख आहे ते मिळवतो. ब्रह्मयोगाने युक्त असा माणूस अक्षय, न संपणारं सुख भोगतो. आत्म्यातला आनंद अक्षय आहे, बाहेरचा आनंद क्षणभंगूर आहे. मित्रांनो, इंद्रियांचे विषय म्हणजे पैसा, प्रसिद्धी, शक्ती हे सगळं दुःखाचंच कारण आहे. का? कारण ते नाशवंत आहे. आज आहे, उद्या नाही. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंतः कौंतेय नतेषु रमते बुधाः. म्हणजे स्पर्शजन्य भोग हे दुःखाचेच कारण आहेत. ते आदी आणि अंत असलेले आहेत. बुद्धिमान माणूस त्यात रमत नाही. जे संपणारं आहे त्यात रमणं हेच दुःखाचं कारण आहे. मित्रांनो, अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण एक अत्यंत महत्त्वाचं सत्य सांगतात. शक्नोति हैव यः सोढुं प्राक् शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवं वेगम स युक्तः स सुखी नरः. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, जो माणूस शरीर सुटण्यापूर्वीच म्हणजे मृत्यूपूर्वीच काम आणि क्रोधातून उत्पन्न होणाऱ्या वेगाला सहन करू शकतो, तो युक्त आहे, तो सुखी आहे. मित्रांनो, मुक्ती मृत्यूनंतर नाही, या जन्मातच मिळते. जो माणूस या जन्मात काम जिंकतो, क्रोध जिंकतो, लोभ जिंकतो, तो या जन्मातच मुक्त आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, यो अंत सुखो अंतरारामः तथांतर ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. म्हणजे जो आत सुखी आहे, आत रमणारा आहे, आत प्रकाश असलेला आहे, असा योगी ब्रह्मनिर्वाण मिळवतो. मित्रांनो, आनंद बाहेर शोधू नका, आत आहे. शांती बाहेर शोधू नका, आत आहे. प्रेम बाहेर शोधू नका, आत आहे. सगळं आत आहे, फक्त शोधण्याची गरज आहे. आणि शेवटी श्रीकृष्ण सांगतात, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ यतेंद्रियं मनोबुद्धिर मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सहा. म्हणजे बाहेरचे विषय बाहेरच ठेवून, दृष्टी भुवयांच्या मध्ये केंद्रित करून, प्राण आणि अपान सम करून, इंद्रिये, मन, बुद्धी ताब्यात ठेवून मोक्षाच्या ध्येयाने राहणारा, इच्छा, भय आणि क्रोध सोडलेला मुनी, तो सदा मुक्तच आहे. इच्छा सोडली, मुक्त. भय सोडलं, मुक्त. क्रोध सोडला, मुक्त. तर मित्रांनो, आजच्या अध्याय 5 मध्ये आपण बघितले, पहिली शिकवण, संन्यास आणि कर्मयोग दोन्ही श्रेष्ठ आहेत, पण कर्मयोग अधिक व्यावहारिक आहे. जगात राहून काम करून मुक्ती मिळते. दुसरी शिकवण, मी करतो हा अहंकार सोडा. तुम्ही साक्षी आहात, करता नाही. अहंकार गेला की दुःख जाते. तिसरी शिकवण, सर्वत्र समान दृष्टी ठेवा. गरीब, श्रीमंत, जात, धर्म सगळ्यांत एकच परमात्मा आहे. चौथी शिकवण, आनंद बाहेर नाही, आत आहे. बाहेरचा आनंद क्षणभंगूर आहे, आतला आनंद अक्षय आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 6, आत्मसंयम योग. ध्यान कसं करायचं, मन कसं आवरायचं आणि योगी कसं बनायचं, हे सगळं पुढच्या भागात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा.
मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजळ प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद् भगवद्गीता अध्याय 5 कर्मसन्न्यास योग संपूर्ण.